मानसी, झालं का? एक मिनिट होस्ट टूल मध्ये जाऊन करायचंय हा, ना. होस्टला कर, राईट क्लिक कर म्हणजे होस्ट करता येईल तुला. आणि लाईट आलेत माझ्याकडे आता. बर हाय. हा, हाय. करतेस का? हा, आता तू बनवलंयस का होस्ट? नाही, अजून नाही बनवलं. ओके ओके, एक मिनिट मी ट्राय करते. हा. ते कसं 2 मिनिट. आधी सुरू उद्या तिने मैत्रिणीला सांगितलं ना. नाही नाही, झालं आता, माझे आले लाईट इतक्यात जस्ट. डोंट वरी, टेक इट इझी. येस येस, कम. येस. आपण चांगल्यासाठी काहीतरी करतोय ना. नक्कीच. तसे बऱ्यापैकी आता तर जॉईन झालेले दिसत आहेत, हळूहळू जॉईन होत राहतील. हो हो, आय विल वेट फॉर सम टाइम. हा, नाही, आपण तुझी ओळख वगैरे करून देईपर्यंत होईल. छान. चालेल. ओके. इतक्यात जस्ट म्हणजे अगदी आत्ता लाईट आले, त्याच्यामुळे माझी जरा थोडीशी गडबड झाली होती, पण माझ्या चांगलं मैत्रिणीने, झालं. हो, माझ्या मैत्रिणीने नेहमीप्रमाणे सांभाळून घेतलं. हा हा, गुड बरं. गुड, ग्रेट. सगळ्यांना नमस्कार. आज आपल्या पाहुण्या आहेत विभा काळे. आणि माझ्यासाठी विभा ताई जरी असली तरी तिचं भलं मोठं शिक्षण, भलं मोठं तिचा अनुभव, त्याच्यामुळे मलाही थोडंसं दडपण होतं. पण छान वाटतंय आता तिला मला स्क्रीनवरती बघून. ताईनी खरं म्हणजे वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये MA केलेलं आहे. आज जरी ती भारतीय तत्वज्ञानावर बोलणार असली तरी. आणि MPhil तिने मराठी लिटरेचरमधून केलेलं आहे. गेली 10 वर्ष ती अभिरुची मासिक USA जे आहे त्याच्यात ती लेखन करते. उत्तम कवयित्री आहे. आणि अनेक लेख, निबंध, शिक्षिका ती हाडाची असल्यामुळे अध्ययन अध्यापन दोन्ही तिचं अजूनपर्यंत चालू आहे. आज तुम्ही त्याचा अनुभव घेणारच आहात सगळेजण. आणि तिच्याकडून आपल्याला काही तत्वज्ञान म्हणलं की सगळ्यांना खूप जरा घाबरायला होतं. पण ताई सोप्या शब्दात, मला असं वाटतं, म्हणजे तिने तोच हेतू मनामध्ये ठेवलाय की तत्वज्ञान सोप्या शब्दात समजावून सांगायचं. कारण तत्वज्ञान ही काही जे काय अवडंबर आपण जे म्हणतो तसं माजवण्याची गरज नाही किंवा त्याला घाबरण्याची गरज नसते. अध्यात्म आणि तत्वज्ञान हे अंगीकारण्याची गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपलं जीवन करेक्ट. सुरळीत होतं. आणि त्याच्यामुळे आपली एक उत्तम जीवन पद्धती जी घालून दिलेली आहे आपल्या वेदांताने किंवा उपनिषद म्हणजे वेदांनी, उपनिषदांनी, तर त्याच्यामुळे किती सुखकर होतं जीवन हे जेव्हा आपण ती आचरतो तेव्हाच आपल्या लक्षात येते. आणि त्याच्यामुळे असं हे तत्वज्ञान आपलं जे आहे ते अगदी सोप्या शब्दात ताई आज आपल्याला समजावून सांगणार आहे. मी ताईला आधी आभार पण मानते की पटकन लगेच तयार झाली माझ्यासाठी ती. आणि आपल्याला मार्गदर्शन करायला आज हजर आहे. आणि ह्याच्या पुढे पण आपला प्रवास असा कायम चालू राहणार आहे. आपण तिच्याकडून वेगवेगळ्या विषयांवरती ऐकणार आहोत. ताई गीतेवरती पण छान बोलते, गीता वर्ग पण घेते. आणि त्याच्यामुळे आपण हा प्रवास आपल्या ग्रुपचा आणि तिचा थांबणारा नाहीये, तो चालूच राहणार आहे. पण आजच्या कार्यक्रमापुरते तिचे आभार मानते आणि तिला विनंती करते, ताई तू सुरू कर प्लीज. ओके, थँक्यू कविता. थँक्यू. ध्यानमूलं गुरुर्मूर्ति, पूजामूलं गुरुर्पदम्, मन्त्रमूलं गुरुर्वाक्यम्, मोक्षमूलं गुरुर्कृपा. कविताची माझी फारशी ओळख नसताना सॉरी, तिने लगेच मला बोलवलं. मी काही स्टेटस टाकत असते ते वाचले आणि तिला वाटलं की ताईंना बोलवावं म्हणून तिने बोलवलं. ती स्वतः इतकी हुशार आहे आणि एखाद्या हुशार माणसाकडनं आपला गौरव झाला म्हणजे स्वतःलाही काहीतरी असं छान वाटतं, कॉलर टाईट झाल्यासारखं. तर आजचा आपला विषय भारतीय तत्वज्ञानाची ओळख. आपण सरळ विषयाकडे वळू. तत्व म्हणजे काय? तत्वज्ञान म्हणजे, तत्व म्हणजे काय? तर हे ईश्वरी तत्व. हे माझ्या आत आहे, तुमच्या आत आहे.
आतमध्ये आहे, बाहेर आहे, सगळीकडे हे चैतन्य तत्व भरलेलं आहे. चैतन्य तत्व म्हणजेच ईश्वरी तत्व, ईश्वरी तत्व म्हणजेच आत्मा. आणि हा एकेका जीवात असतो तो जीवात्मा, आणि तो जगात असतो तो विश्वात्मा. तर हे सगळं एकच आहे, फक्त टर्मिनॉलॉजी वेगवेगळी असते, म्हणून आपण कन्फ्यूज होतो. आम्ही जेव्हा मी भारतीय तत्वज्ञानात सुद्धा एम ए केलेलं आहे, म्हणजे, आणि मग मी वेस्टर्न मध्ये केलंय. तर जेव्हा मी वेस्टर्न फिलॉसॉफी शिकले तेव्हा मला आपल्या फिलॉसॉफीची महती कळली. आपली फिलॉसॉफी एक्सपिरियन्सवर आधारित आहे आणि त्यांची फिलॉसॉफी ऑब्झर्वेशनवर आधारित. त्यामुळे त्याचं लाईफ किती आहे? 200 वर्ष. सगळेच तुम्ही शास्त्रज्ञ पाहिले, फ्रेंच, जर्मन किंवा इतर देशातले शास्त्रज्ञ पाहिले, तर 150-200 आता सुद्धा त्यांच्याकडे रिसर्च चालू आहे, त्यांना ते शास्त्रज्ञ म्हणून टाकतात. आणि आपली ही परंपरा जी आहे ती मौखिक परंपरा असल्यामुळे ती रजिस्टर नाही झाली जगामध्ये, आणि ती 5000 वर्ष जुनी आहे. तर या तत्वाचं ज्ञान कंटिन्यू करू ना, तू दिसत नाही आम्हाला. हॅलो. हो हो, छान ऐकू येतंय तुमचं. तुम्ही दिसताय पण आम्हाला. बरं बरं, थँक्यू. तर त्याचं ज्ञान, या गोष्टीचं ज्ञान कसं होईल? आपल्याला सगळे म्हणतात की, मी म्हणताना इथे म्हणतो, इथे काय आहे? इथे ते चैतन्य तत्व, त्याची सीट आहे, हृदय कमल मध्ये तो बसलेला आहे. हृदय कुहर मध्ये केवलम ब्रह्ममात्रम, असं रमण महर्षी म्हणतात, की इथे ते ब्रह्म बसलेलं आहे. इथे तो आत्मा, ते आत्मा म्हणतच नाही, कारण आत्मा इज इक्वल टू ब्रह्म. तर हे जाणीव ज्याला आपल्याला करून घ्यायची आहे, त्याच्यासाठी अध्यात्म करायचं आहे. मग या तत्वज्ञानामध्ये 3 विषयांचा विचार केलेला आहे. जीव म्हणजे आपण सगळे, जगत म्हणजे हे सगळं आपल्याला दिलेलं, खेळायला दिलेलं क्रीडांगण, आणि जगदीश्वर. ते कशासाठी दिलंय? आधी ब्रह्म हे एकटं तत्व होतं, पण जसं आपण छान तयार झाल्यावर आपल्याला आरशात बघावंसं वाटतं, तसं त्या ब्रह्माला वाटलं की मी एवढा पॉवरफुल आहे, मी एकटाच फिरतोय या अंतराळामध्ये, तर या अंतराळामध्ये मी एकटा फिरतोय, तर माझी पॉवर मला पाहायची आहे. म्हणून त्यांनी प्रकृतीला निर्माण केलं, आपली शक्ती निर्माण केली, ब्रह्माची शक्ती आणि माया. आणि ह्या मायेने हा संसार निर्माण केला. तिला त्याने पॉवर देऊन दिलं की तुला पाहिजे ते कर. तिला पॉवर दिल्यानंतर तो गप्प बसला राहिला, आणि तिने आपल्या त्याच्या पॉवरनी सगळं हे जग क्रिएट केलं. आता त्याची पॉवर आहे ती, तो जेव्हा ती अशी सोडतो तेव्हा जग निर्माण होतं, आणि त्याने ती आकंचन पावली म्हणजे प्रलय होतो. तर तो पुरुष आहे. वेगवेगळ्या तत्व आपल्या शाखांनी, अभ्यासाच्या शाखांनी या गोष्टींना वेगवेगळी नावं दिली आहे. सांख्य म्हणतात की पुरुष प्रकृती, वेदांत म्हणतं ब्रह्म माया. ठीक आहे ना. तर आपण म्हणतो की हे आत्मतत्व आणि हे बाहेरचं जग, हे जग कसं निर्माण झालं, मग त्यांनी जीव का निर्माण केला, मग जगत म्हणजे काय, जगदीश्वर म्हणजे काय, या 3 गोष्टींचा अभ्यास म्हणजे तत्वज्ञानाचा अभ्यास. बाहेर हे जग आहे, मध्ये हा मी आहे, आणि आतमध्ये आत्मा आहे. तर या जगातून काय घेऊन मी त्या आत्म्याला फीड करतो? आता उदाहरणार्थ मी एखाद्या लग्नाला गेली, मग माझं लक्ष कुठे आहे? कोणी कोणी काय काय साड्या घातल्या आहेत, काय काय दागिने घातले, मग माझ्याजवळ हे आहे, माझ्याजवळ ते नाही, याच्याकडे सतत मी लक्ष देतो. आणि मग घरी आल्यावर बेचैनी किंवा कंपॅरिझन आणतो, की मी तिथली फुलं पाहतो, सजावट पाहतो, त्या नवरीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहतो, तिच्या वडिलांच्या चेहऱ्यावरची कृतकृत्यता पाहतो. जे आपण पाहू, हे एक उदाहरण दिलं मी, पण ज्या दृश्याकडे आपण पाहू, फूल बघता बघता तुम्हाला फूल होता आलं पाहिजे. आणि अशी आपली लागते तंद्री. चहा घेता घेता आपले डोळे कुठेतरी जातात, आपण काहीतरी विचार करत असतो, तेव्हा आपली आई म्हणायची, कुठे लागली समाधी? तर ही समाधी, एकाग्रता, ही आपण या मी मधून आतमध्ये घ्यायची. त्याच्यासाठी हा खरा मी आपल्याला ओळखायचा आहे. 2 मी असतात. एक खोटा मी, जो पैशासाठी, आनंदासाठी, सुखासाठी, नातेसंबंध जोपासण्यासाठी या जगामध्ये अनेक उलाढाल्या करतो आणि दुःख विकत घेऊन येतो. आणि एक आतमध्ये मी असतो,
की तो सगळं हे बघत असतो. तो आतमधला मी जो आहे तो रिॲक्ट करत नाही, पण तो रिस्पॉन्ड करतो, तो बघत असतो. एका उपनिषदामध्ये याला उपमा दिली आहे की छांदोग्यमध्ये की 2 पक्षी आहेत झाडामध्ये. एक पाहतोय तो शिव आणि एक सगळी फळं खातोय, कडू, गोड. कडू असलेली टाकून देतो, गोड असलेली खातो, तडफड करतो, तो आहे जीव. तर हा जीव जो आहे, अध्यात्माने आपण जर त्याच्यावरचं पोल्युशन काढून टाकलं, त्याच्यावरची काजळी काढून टाकली, त्याच्यावर जमलेला मळ काढून टाकला, त्याच्यावरचे लेयर्स काढून टाकले, तर आतमधला शिव प्रगट होईल. आणि तो शिव प्रगट झाला म्हणजे आपल्याला आत्मा आपला कळला. अर्थात मी एका मिनिटात हे सांगितलं, पण इट इज अ लाईफ लॉंग प्रोसेस. नॉट ओन्ली लाईफ लॉंग, कित्येक जन्मांची ही प्रोसेस. मग याचा अभ्यास करायला पाहिजे. मग या अभ्यासासाठी, मनाचं शुद्धीकरण करण्यासाठी या अभ्यासाचे 3 महत्वाचे टप्पे तत्वज्ञान शास्त्राने आपल्याला दिले आहेत. त्याला म्हणतात प्रस्थान त्रयी. प्रस्थान म्हणजे कुठे जायचंय? आतल्या मीकडे. माय जर्नी टुवर्ड्स माय सेल्फ. इकडे तिकडे तिकडे नाही. आपण म्हणतो की जर्नी म्हटलं की आपल्याला दिसतं की अरे गिरनारवर दत्त आहेत, आणखीन अयोध्येत राम आहे आणि इथे जायला पाहिजे, तिथे जायला पाहिजे. लोकांचे हातपाय अगदी त्रास देतात तरी लोक तीर्थयात्रा करतात. पण या तीर्थयात्रा, गंगेतलं स्नान किंवा जप जाप हे सगळ्या गोष्टी ज्ञान प्राप्त करायचे मार्ग आहेत. ज्ञान त्याच्यापेक्षा वेगळंच आहे. तर ते ज्ञान काय आहे? तर आतल्या मीचा अनुभव. आय एम नॉट माय बॉडी, आय एम माय सोल, हे शब्द आहेत आणि याचा अनुभव आपल्याला ध्यानामध्ये येतो. तर या तिकडे जाण्यासाठी मग कसं एकदम ध्यानात जातो का आपण? त्याच्यासाठी 3 मार्ग आपल्या पूर्वजांनी सांगितले आहेत. पहिला म्हणजे उपनिषद. एकूण 100 उपनिषद आहेत, पण त्यातली 10 उपनिषद अजून टिकून आहेत, महत्वाची आहेत. त्याच्यावर शंकराचार्यांनी भाष्य केलेलं आहे. त्यामुळे त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन झालं. आपल्याकडे तिकडून आल्याशिवाय काय कळत नाही ना. तर शंकराचार्यांचं संस्कृत मधलं ट्रान्सलेशन वाचून त्यांनी इंग्लिशमध्ये केलं आणि मग तिकडून जेव्हा पुस्तकं आपल्याकडे आली, आपल्याकडे पहिलं ट्रान्सलेशन उर्दूमध्ये झालंय, औरंगजेबाच्या मोठ्या भावाने दारा शिकोहाने केलंय. आणि त्या दारा शिकोहला औरंगजेबाने मारून टाकलं, कारण त्याला समजलं होतं की हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे. तर उपनिषद, गीता आणि ब्रह्मसूत्र ही प्रस्थान त्रयी आहे, तिकडे जाण्याचे मार्ग. परत एकदा सांगते, उपनिषद, गीता आणि ब्रह्मसूत्र. आता आपल्याला आतापर्यंत वाटत होतं गीता इज अल्टिमेट. कारण का असं आहे? तर उपनिषद एवढी 10 उपनिषद जरी वाचायची म्हटली, 100 तर शक्यच नाही, आहेत अवेलेबल, पण 100 शक्यच नाही. तर त्या उपनिषदांमधले महत्वाचे श्लोक बरोबर गीतेमध्ये आलेले आहेत. म्हणजे आई जसं भात मऊ शिजवते आणि मग अजून मऊ मऊ करून बाळाला खाऊ घालते, तसं या उपनिषदांतलं ज्ञान गीतेमध्ये आलंय. म्हणून तुम्ही गीतेची पहिलं पान उघडलं प्रस्तावना बघायला किंवा ते आधीचे सुरुवातीचे नमनाचे श्लोक, त्याच्यामध्ये आहे सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना. सर्व उपनिषद जर गाय असतील तर त्याचं दूध काढणारा कोण आहे? गोपालनंद. आणि मग कोणाला पाजायचंय ते दूध? त्याचं वासरू कोण आहे? पार्थो वत्सा. किती सुंदर आहे बघा. पार्थो वत्सा सुधीर भोगता. ते गोड अमृत प्राशन करणारा कोण आहे? पार्थ म्हणजे अर्जुन. दुग्धम गीतामृतम महत. तर या उपनिषदांमधलं क्रक्स काढून ते त्यांनी पार्थाला जेव्हा सांगितलंय, उपनिषद गीतेचा श्लोकांचा अभ्यास करताना आपल्या एक लक्षात येतं की पॅरलल गीता चालते. जे कठीण श्लोक आहेत ते अर्जुनासाठी आहेत आणि त्याच अर्थाचे जे सोपे श्लोक आहेत ते आपल्यासाठी आहेत. कारण की अर्जुन स्वतः योगी होता. 2दा 12 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली आहे. स्वर्गात जाऊन आला मनुष्य देहामध्ये असताना आणि इंद्राकडून काही शस्त्रास्त्र मिळवली.
तर ह्या योग्याला सुद्धा मोह होतो. मोह म्हणजे कन्फ्युजन. मोह म्हणजे असा वस्तू मला पाहिजे हा मोह नाही, कन्फ्युजन. तर त्याला सुद्धा जर मोह होऊ शकतो, तर आपण तर सामान्य माणसं आहेत. वपू काळ्यांनी एक कादंबरी लिहिली होती, आपण सारे अर्जुन. त्या तरुण वयामध्ये ते आवडलं होतं, पण आता समजतं की याचा अभ्यास केल्याशिवाय, समजल्याशिवाय त्याचा काही पुढे आपल्याला जाता येणार नाही. मग ही उपनिषदामध्येच कुठून आली? उपनिषद, गीता आणि ब्रह्मसूत्रे. मग ब्रह्मसूत्रे काय आहे? ब्रह्मसूत्रे म्हणजे या गीतेतले पण महत्वाचे श्लोक सूत्ररूपाने बादरायण ऋषींनी लिहून ठेवले, अगदी सूत्ररूपाने. कन्सेप्च्युअल अशी असते ना कॅप्स्यूल, तसं. पण ते समजायसाठी आपल्याला गीता अभ्यासली पाहिजे. म्हणजे गीता मधला मार्ग आहे. उपनिषद खूप लेंदी आहेत, कठीण आहेत, आणि ब्रह्मसूत्र खूप कन्सेप्च्युअल आहेत. म्हणून गीता आपण सर्वश्रेष्ठ आपल्या धर्माने मानलेली आहे. सगळ्यांना वाचता येते, अवेलेबल आहे, त्याच्यावर खूप चर्चा झालेली आहे. पण ही उपनिषद आली कुठून? ज्याच्यातनं गीतेने श्लोक घेतले काही काही, हे आले कुठून? तर या शास्त्राची विभागणी व्यासांनी केली आहे. ठीक चाललंय ना? ऐकू येतंय ना? एखाद्याने हो सांगा. हो हो हो, हो एकदम अगदी परफेक्ट आहे व्यवस्थित. ताई. हो. तर आपल्याकडे अफाट ज्ञानाचा साठा होता. इतकं विपुल होतं ना हे ज्ञान, की बरं सगळं मौखिक. म्हणजे दिल्लीच्या उत्तरेकडे याचा जास्ती अभ्यास झाला. दिल्लीच्या आसपासच्या डोंगरांमध्ये लिहून ऋषीमुनी होते, साधना करत होते. त्यांनी लिहिलेली रचलेली सूत्र, त्यांनी रचलेले स्तोत्र, त्यांनी रचलेल्या कविता, हे इतकं प्रचंड ज्ञान होतं सगळ्या क्षेत्रातलं. शेती कशी करायची पासून, औषधं कशी बनवायची पासून, व्हॉट नॉट. मेटल कसं बनवायचं, आपल्याकडे सोनं तयार करण्याची सुद्धा रसायनं होती. म्हणून म्हणायचे की भारतामध्ये सोन्याचा धूर निघतो. आणि म्हणून आले ना सगळे लोक आपल्याला लुटायला. इंग्रज काय आधी नाही आले, त्याच्या आधी डच आले, फ्रेंच आले. अजूनही त्यांचा डोळा आपल्याकडे आहेच. तर अशा प्रकारचं हे ज्ञान, अफाट ज्ञान, पोथी पुराणांमध्ये लिहून ठेवलेलं ज्ञान, कित्येक पोथ्या, नालंदा इन्स्टिट्यूट वगैरे कित्येक पोथ्या जाळून टाकल्या. मुसलमानांची हजारो आक्रमण झाली, तरी प्रत्येक पावसाळ्यात लव्हाळी उगवतात. तसं आपल्याकडे कोणी आले गेले, आम्ही मात्र एखाद्या पर्वतासारखे निश्चल आहे. आणि आपल्या आपल्या प्रत्येक माणसाच्या, नागरिकाच्या मनामध्ये तत्वज्ञान तो जगतोय. मग तो कचरेवाला असो, भाजीवाला असो. असं काही बोलून जातो की आपण थक्क होतो, कारण की ते त्याचं लाईफ तत्वज्ञान असतं. बरोबर आहे ना? आणि ह्या भूमीमध्ये काहीतरी असं आहे की तिथे असत्य टिकतच नाही. फार फार काळ चालेल, पण पुढे ते कोसळूनच पडतं. अशी ताकद या भूमीमध्ये आहे. ही आपल्या विवेकानंदांनी, योगानंदांनी, अरविंदांनी ओळखली आणि आपलं तत्वज्ञान बाहेर आधी नेलं, तिकडच्या लोकांना सोडून. कारण इथे दारिद्र्य होतं, खाण्यापिण्याची प्रॉब्लेम होता, पण बाहेर नेलं. आणि अमेरिका जे म्हणते ते सगळं जग ऐकतं. म्हणून ते सगळे थोर पुरुष अमेरिकेत मोठमोठे त्यांचे आश्रम आहेत. इकडे कुठे जन्म झाला, रांचीला वगैरे, आपल्याला कळतही नाही त्यांचा. असं विषयांतर झालं. तर असा हा प्रचंड ज्ञानाचा साठा जो होता, तो वेदव्यासांनी 4 भागांमध्ये वाटला. ते म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. तर ऋग्वेदामध्ये सगळ्या ऋचा आहेत, मंत्र आहेत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, या सगळ्या ऋचा आणि मंत्र म्हणजे त्यांनी रचलेल्या कविता आहेत, सुरेख कविता. आणि त्याचा त्यांना प्रत्यय आलेला आहे. उदाहरणार्थ विश्वामित्र युद्धही करायचे बरं का. विश्वामित्र क्षत्रिय होते आणि ऋषी पण होते. अशी खूप खूप गमती आपल्याकडे, आपण पुढे जसे जसे जाऊ तसं सांगू. तर विश्वामित्र एका लढाईवर चालले होते आणि नद्यांना पूर आलेला होता. 2 नद्या अशा त्यांना क्रॉस होत होत्या. तर त्यांनी तिथे त्या संगमावर एक सुंदर कविता केली की तुम्ही 2 तरुणी, खळखळ धावणाऱ्या तरुणी, तुमच्या लाटा उसळतायत, म्हणजे तुमचे केस उधळतायत, आणि तुम्ही अशा अवखळ तरुणी मला का बरं त्रास देताय? मला सैन्यांना घेऊन जायचंय. आणि त्या नद्यांचं पाणी ओसरलं.
म्हणजे सहस्त्रकरांनी निसर्ग देतो माझीच छोटी झोळी, वाच मनारे त्याने लिहिल्या शब्दा वाचून ओळी. ऐक मनारे त्याचे गाणे, ऐक मनारे त्याचे गाणे, हो जरासा मुक्त, देणाऱ्याचे ऋण मानावे, परतू नको रे रिक्त. तर आपल्याला हा परतू नको रे रिक्त गोष्ट इथे साध्य करायची आहे. मनुष्य जन्म मिळालाय, वेळ तिथून मुंगीसारखं वेचत राहायचं ज्ञान. तर हे 4 भाग त्यांनी पाडले. ऋग्वेद, यजुर्वेद. यजुर्वेदामध्ये सगळं यज्ञ कसे करायचे, वेदी कशी बांधायची, कोणत्या वेळी कोणते मंत्र म्हणायचे, ते नॉलेज आहे. पण ते आता तेवढं प्युअर नॉलेज राहिलेलं नाही. म्हणून ऋग्वेदाचंच आपण फॉलो केलं पाहिजे. त्याच्यामध्ये ज्ञानकांड आहे, मी सांगते पुढे. तिसरं आहे सामवेद, म्हणजे वेगवेगळ्या ऋषीमुनींनी वेगवेगळ्या देवतांसाठी गाणी रचली, राग निर्माण केले. इतका अभ्यास झालेला आहे रागांचा, कोणत्या वेळी कोणता राग घ्यायचा वगैरे, ते स्वतंत्र शास्त्र निर्माण झालं. आणि अथर्ववेदामध्ये सगळे यंत्र कशी चालवायची, लोखंड कसं तयार करायचं, शेती कशी करायची, अवजारं कुठली वापरायची. तेव्हाचे काय काय आता येतात ना व्हिडिओ आपल्याला, की ती मूर्तीमधून कुठून पाणी येतं आणि आतमधून काय काय निघतं वगैरे, सगळे ते तेव्हाच्या सगळ्या टेक्निक्स म्हणजे किती असतील बघा. आता एवढ्याशा राहिल्या आहेत. किती त्यांनी नाश 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 केला, तरीही ते टिकून आहे. तसाच हिंदू धर्म पृथ्वी असेपर्यंत टिकून राहणार आहे. आपल्याला घाबरायची गरजच नाहीये. घाबरायची अजिबात गरज नाहीये की यांची संख्या वाढते वगैरे, काय नाही करू शकत. मुंग्यांची खूप संख्या असते, तो साप एकदम गिळून घेतो ना सगळ्या मुंग्या. किंवा मुंग्यांचं वारूळ खूप मोठं असतं, हत्ती एक सोंड मारतो ते पडून जातं ना. तर ह्या मुंग्यांना घाबरायची गरज नाही. कळलं असेल तुम्हाला मुंग्या. तर या ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेदाचे सुद्धा 4 भाग आहेत. पहिला भाग म्हणजे संहिता, चारींमध्ये जे वेगवेगळे मंत्र आहेत ते संहिता. दुसरा भाग म्हणजे ब्राह्मण. ब्राह्मण जातीशी याचा संबंध नाही. ब्राह्मण म्हणजे अरेंजमेंट ऑफ एनिथिंग. ज्ञानाची अरेंजमेंट असेल, वेदीची अरेंजमेंट असेल, कोणत्या यज्ञासाठी कोणते मंत्र म्हणायचे ही अरेंजमेंट असेल, हे ब्राह्मणक किंवा ब्राह्मण. आणि तिसरं म्हणजे आरण्यक. आता हे संहिता आणि ब्राह्मण हे कर्मकांडात मोडतं. महत्वाचा मुद्दा आहे हा. हे कर्मकांडात मोडतं. कोणचं? संहिता आणि ब्राह्मण. आणि त्या काळामध्ये कर्मकांड खूप वाढलं होतं. म्हणजे काय की देवांनी पूर्वी पुत्रकामेष्टी यज्ञ केला आणि वेगवेगळी यज्ञ केली, अश्वमेध यज्ञ केला. त्याच्यामध्ये स्लॉटरिंग होतं, घोडे कापले गेले अश्वमेध यज्ञामध्ये. तर अशा अनितीपूर्वक गोष्टी फार वाढायला लागल्या. त्याच्यावर कोणाचा कंट्रोलच राहिला. आणि मग ज्ञानकांड निर्माण करण्यासाठी, म्हणजे काय, याचा ऋषीमुनींना ते संवेदनशील असतात ना, त्यांना त्रास व्हायला लागला की कशासाठी आपण निर्माण केलं आणि याचं काय होत चाललेलं आहे, याला किती वाईट गती मिळते. म्हणून ते अरण्यात एकांतात जाऊन साधना करू लागले. आणि त्या साधनेमध्ये ध्यान साधना असेल, मंत्र साधना असेल, कुठल्याही वेगवेगळ्या प्रकारच्या साधना त्यांनी केल्या असतील, जपजाप केले असतील. आणि मग त्यांना इन्साइट झाली, त्यांना काही तत्व सापडली छोटी छोटी. आणि त्या तत्वांनी जे बनलं ते उपनिषद. वेगवेगळ्या ऋषींनी आपल्या आश्रमामध्ये आपल्या शिष्यांना जे माझं तत्वज्ञान आहे ते मी सांगितलं, तर ते झालं माझं उपनिषद. अशी सर्वमान्य त्याच्यामध्ये विषय हाच आहे की ब्रह्मज्ञान. आता उत्तरेकडच्या एका ऋषीला ज्ञान झालं की आत्मा कसा असतो, स्पंदनं कशी असतात, तेव्हा काय होतं, ते त्यांनी लिहून ठेवलं. आणि दक्षिणेकडच्या एका लिहून ठेवलं म्हणजे शिष्याला सांगितलं. लेखनाची परंपराच नव्हती ना, मौखिक परंपरा. आणि दक्षिणेकडच्या एका साधकाने तसं केलं, त्यालाही तेच अनुभव आले. मग जेव्हा हे अनुभव सेम आहेत म्हणजे त्याच्यात खोटेपणा नाही. आणि मग असे म्हणणारे ज्यांचे मोठमोठे गुरुकुल होते, त्यांची उपनिषद प्रसिद्ध झाली. हे आहे आरण्यक, जंगलात जाऊन सुचलेलं, ऋषीमुनींना चिंतनानी, मननानी, निधिध्यासानी सुचलेलं ज्ञान.
उपनिषद. ठीक आहे. आणि मग हेच ज्ञान सर्टिफाईड झालं. मग संहिता आणि ब्राह्मण ह्याच्यामध्ये कर्म महत्वाचं, यज्ञ महत्वाचा. कर्म कोणचं? वेदात सांगितलंय ते घोड्याचा बळी द्या. आपलं डोकं न वापरता हे कर्म करायचं आणि त्याचे रिझल्ट मिळायचे. पण मग पुढे पुढे त्याचे रिझल्ट मिळे ना, कारण की ती प्युरिटी राहिली नाही. आणि मग काय झालं? आरण्यक आणि उपनिषद हे ज्ञानकांड. तर आरण्यकांनी सांगितलं की ज्या जगामध्ये वेगवेगळे प्रयोग करत बसण्यापेक्षा तुम्ही स्वतःला ओळखा, पिंडी ते ब्रह्मांडी. तुम्ही स्वतःला ओळखा म्हणजे तुम्ही दुसऱ्याला ओळखा. मला ज्या गोष्टीने त्रास होतो ते मी दुसऱ्यासाठी करणार. आणि हे असं एस्टॅब्लिश झालं आपल्या मनामध्ये की मग आपल्याला उपनिषदांचा अभ्यास करता येतो. आरण्यक आणि उपनिषद. जी महावाक्य आहेत ना, 4 महावाक्य, अहम ब्रह्मास्मी तत्वमसी सर्वम कल्विदम ब्रह्मासी, जे माझ्या आत तत्व आहे तेच बाहेर आहे, हे सगळं महावाक्य ही उपनिषदांमधून आलेले. तर आपल्याला कळलं संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद. अशा प्रकारे आपण ब्रह्मज्ञानाला सुरुवात केली आपल्या शास्त्रज्ञांनी. आणि त्याच्यानंतर सुद्धा त्याला कन्सेप्शलाइज करणारी खूप ज्ञानशाखा आपल्याकडे निघाल्या. 6 ज्ञानशाखा निघाल्या. आणि या ज्ञानशाखांच्या 3 जोड्या आहेत महत्वाच्या. योग आणि सांख्य. योग म्हणजे थिअरी आहे, सॉरी, सांख्य म्हणजे थिअरी आहे आणि योग म्हणजे एक्सपिरियन्स. सांख्यमध्ये सांगितलंय की प्रकृती, पुरुष असे आहेत आणि योगात सांगितलंय की ह्याचा एक्सपिरियन्स घ्या. आता योग म्हणजे आपल्याला आसनं वाटतात. पतंजलीचे योगसूत्र 196 आहेत. त्याच्यावर वर काय लिहिलेलं माहितीये? भारतीय मानसशास्त्र. योगा आज हे टेक होम असतं ना, एक महत्वाचा मेसेज हा घेऊन जा घरी, की योगा इज नॉट आसन, योग इज फॉर माइंड. भारतीय मानसशास्त्र जे सायकोलॉजी आता निघालंय, वेस्टर्न आपण सायकोलॉजी ऑब्झर्व करतो, ती आपल्याकडे 5000 वर्षापूर्वीपासून आहे. अर्जुनाचा मोह कृष्णाने काढला, सायकोलॉजीच आहे ना. तर अशा प्रकारे सांख्य म्हणून त्या सारख्या सारख्या कन्सेप्टमुळे त्या जोड्या केल्या आहेत. सांख्य कपिल मुनींनी रचलं, योग पतंजलीचे सूत्र आहेत. सांख्य आणि योग ही जोडी आहे. ही महत्वाची आपल्यासाठी. दुसरी जोडी आहे न्याय आणि वैशेषिक. न्यायमध्ये त्यांनी सांगितलंय की न्यायाचं एकच वाक्य मी तुम्हाला सांगते, ते एक्सप्लेनेटरी आहे. धूर तिथे अग्नी. मग तुमच्याशी वाद घालण्यासाठी मी कोणची उदाहरणं द्यायची? आहे ब्रह्म सांगणारी कशी उदाहरणं द्यायची? नाही सांगणारी किती उदाहरणं द्यायची? इथे नाही सांगणारी किती उदाहरणं द्यायची? तिथे नाही सांगणारी किती उदाहरणं द्यायची? आणि नाही तरी आहे हे सांगण्यासाठी काय सांगायचं? उदाहरणार्थ इथे झरा दिसतोय का? एका जमिनीला एकाने विचारलं जमिनीला बघून, इथे झरा आहे का? तो सांगू शकतो का आहे की नाही? जेव्हा खोदलं तेव्हा झरा निघाला. म्हणजे काय? किंवा नसेलही निघाला. तर आहेही आणि दिसतही. माणसाचं काय असतं, जे दिसतं ना त्याच्यावर विश्वास बसतो आणि आत्मा दिसत नाही म्हणून त्याच्यावर विश्वास बसत नाही. पण म्हणून काय आत्मा नाही आहे का? मग केव्हा कळतो आपल्याला आत्मा? त्याचा अनुभव आल्यावर. तर योग आणि सांख्य हे सगळं न्याय आणि वैशेषिक मध्ये दिलेलं आहे. आणि मग शेवटची जोडी आहे पूर्वमीमांसा आणि वेदांत. तर या वेदांमध्ये आणि या वेगवेगळ्या शाखांमध्ये जे ज्ञान आहे त्याचा अंत, वेदांचा अंत म्हणजे वेदांत. एक तत्वज्ञान, एक सूत्र रूपाने व्यवस्थित फॉलो करण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यासाठी आपण करणाऱ्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. श्रवण, चांगलं ऐका. मनन, जे ऐकलं त्याच्यावर चिंतन करा. श्रवण, मनन, चिंतन. आणि शेवटचं महत्वाचं म्हणजे निधिध्यास. म्हणजे सगळी आपली बाहेर जाणारी एनर्जी
आतमध्ये लावायची. ह्याचा अर्थ बाहेर जायचं थांबायचं नाही. त्याच्यातनं चांगलं चांगलं आपल्या आत्म्याला आणि मनाला शुद्ध करेल असं ज्ञान घेऊन घरी यायचं. घरासमोर 1 मिनिटं थांबा. प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला सांगते. आणि असे झटकून टाका घाणेरडे विचार बाहेर आणि प्रसन्न मनाने या. आपल्या घरामध्ये आपण स्वर्ग निर्माण करत असतो. इथेच स्वर्ग आहे. आणि आत्मा न मानणारी सुद्धा 3 शाखा आपण त्यांना वेलकम केलाय. एवढं ब्रॉड माइंड आहे हिंदू तत्वज्ञानाचं. ते म्हणजे जैन तत्वज्ञान, बौद्ध तत्वज्ञान आणि चार्वाकाचं तत्वज्ञान. तर याच्यातलं मला सांगा किती वेळ आहे वगैरे, म्हणजे तुम्ही आपली बोलतच बसेल. नाही ते अजून चालूच आहे व्यवस्थित एकदम. काही काळजी नको. 5 मिनिटं आधी सांग हा मात्र. हो अगदी चालू ते. हा. तर बरं वाटलं तुला बघून. तर या पूर्वमीमांसेची सगळ्यात मोठी जगाला दिलेली देण म्हणजे कर्मसिद्धांत. आणि कर्मसिद्धांत काय आहे? छोटासा आहे की जो बोओगे वही काटोगे. आणि जी कर्म तुमची आहेत ती फळं दिल्याशिवाय राहत नाही. पूर्वजन्म मानावा लागतो याच्यामध्ये. पूर्वजन्म आहे. पूर्वजन्मीचं सुकृत किंवा दुष्कृत या जन्मामध्ये आपल्याला भोगायला लागतं. ठीक आहे. आणि मग हे जगाला दिलेलं तत्वज्ञान का म्हटलं मी? कारण याने सगळ्या प्रश्नांची उत्तरं संपली. की एक प्रवीण महाजन का असतो, एक प्रमोद महाजन का असतो? एकाच आईवडिलांची मुलं. बरं, एकाच आईवडिलांची 2 मुलं जाऊ द्या. जुळी मुलं का वेगवेगळी असतात? जुळ्या बहिणी का एकीला एक श्रीमंत असते, गरीब असते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे यांनी मिळाल्यामुळे हे जगाने ऍक्सेप्ट केलं. नाहीतर आपल्याला किती फ्रस्ट्रेशन आलं असतं की मी एवढं काम करते आणि तो मूर्ख माणूस श्रीमंत होऊन बसलाय आणि माझ्या गुणांचं काही कौतुक नाहीये आणि त्याच्या नसलेल्या गुणांचं कौतुक होत आहे. तर हे त्याचं पूर्वजन्मीचं सुकृत आहे. त्यांनी मागच्या जन्मात कमवलं, कल कमाया वो आज खा रहा है. आपल्याला काय करायचंय? या जन्मात असं कमवून ठेवायचंय की पुढच्या जन्मात आपल्याला एकदम चांगल्या घरात, चांगला अभ्यास करायला, चांगल्या सोयी असलेल्या ठिकाणी जन्म मिळेल. आता आपल्याला सोय मिळाली आहे ना अभ्यास करायची, आपल्याला आवड पण आहे, इच्छा पण आहे, तर ती सत्कारणी लावायची. कारण काळ खूप फास्ट जातो. आजच आणि आत्ताच जागं व्हायला पाहिजे. तर ही कर्म कोणची आहेत? एवढे मी आता कर्मांबद्दल बोलले. तर कर्मसिद्धांत काय आहे? तर 3 प्रकारची कर्म आहेत. संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण. संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण. तर संचित म्हणजे काय? आधी क्रियमाण सांगते, फ्युचर, पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. आता आपण जी कर्म करत असतो ती जमा होतात. तर आपण जी कर्म आता करतोय ती जमा झाली म्हणजे ती संचित झाली. आणि मग संचित जे आहे, संचित कर्म म्हणजे आपणच पूर्वजन्मात किंवा त्याच्या पूर्वजन्मात किंवा कधीतरी साठवून ठेवलेली कर्म. मग ती संचितच पुढे प्रारब्ध होतं, करंट. मग आता संचित जी कर्म आहे ती आता या जगामध्ये आपल्याला उपभोगायची आहे, या जन्मामध्ये, या देहामध्ये उपभोगायची आहेत. तर ती एका टोपलीमध्ये असणारी कडू आणि गोड दोन्ही फळ आहेत. आणि ही कडू आणि गोड फळं संपवल्याशिवाय आपल्याला सुटका नाही. आपणच निर्माण केलेली ही फळं आपल्यालाच भोगली पाहिजे, खाल्ली पाहिजे. मग आता ती तुम्ही आनंदाने खाता की कुरकुर करत खाता हे तुमच्यावर. उदाहरणार्थ माझा पायाचं ऑपरेशन बिघडलं. तर मी काय म्हणेन, डॉक्टरांनी बिघडवलं. कोणाचा तरी मोबाईल चालू आहे, आवाज येतोय. हॅलो.
केला हा. केला वंदने, केला. हा. तर उदाहरणार्थ माझ्या पायाचं ऑपरेशन डॉक्टरांनी बिघडवलं. तर मी काय म्हणते की ते डॉक्टर असे होते, मग तुम्ही मिस्टरांना म्हणेन की तुम्ही बरोबर निर्णय घेतला नाही आणि असं हे सगळे शिव्याशाप सो कॉल्ड हे जे काय आहेत हे माझे आत्ता मी पुढच्या जन्मी भोगायसाठी कर्म निर्माण करून ठेवते. याच्या उलट आपले आई वडील म्हणायचे, आजी आजोबा म्हणायचे की माझं कर्म आहे, माझे भोग आहेत. त्यांनी काय होतं, सहनशक्ती वाढते, तितिक्षा वाढते. तितिक्षा हा असा गुणधर्म आहे की तक्रार न करता आलेले जीवन सहन करायची शक्ती. तर हे आपल्याला या जन्मामध्ये जे आपण भोगतो आहे, प्रारब्ध कर्म करतोय, ते बदलू शकत नाही. पुढे मी याच्या विरुद्ध एक स्टेटमेंट करणार आहे. तर हे बदलू शकत नाही कारण हा धनुष्यातून निघालेला बाण आहे, है ना. जेव्हा कार्पेट गोळा करून ठेवलेलं असतं ते संचित करणं, आणि जेव्हा ते कार्पेट उलगडतो, आपण उलगडत असतो तेव्हा प्रारब्ध, आणि उलगडताना ज्या अडचणी येतात त्याला आपल्याला फेस करायचंय ते क्रियमाण. तर क्रियमाण पुढे होणार आहे, फ्युचरमध्ये होणार आहे. तर आपल्याला आत्ताच जर कळलं की उद्यासाठीचा विचार मी आज केला पाहिजे, तर आपल्याला एक युक्ती गीतेने दिलेली आहे, कर्मयोगाप्रमाणे कर्म करायचं. गीतेमध्ये जिथे जिथे योग शब्द आहे तो योगासनातला योग नसून कर्मयोग आहे. म्हणून प्रत्येक योगाला त्यांनी ते नाव दिलेलं आहे. विषाद योग म्हणजे पहिला अध्याय, नंतर कर्मसन्यास योग म्हणजे 5वा अध्याय. पण याच्याशिवाय जेव्हा योग शब्द येतो तो म्हणजे कर्मयोग. गीतेचा भर आहे की कर्मयोगानेच आपण कर्म केलं पाहिजे, आणि हे टिळकांनी ओळखलं. म्हणून टिळकांनी गीतेला कर्मयोगाचे रहस्य म्हणून त्यांनी पुस्तक लिहिलंय, कर्मयोग रहस्य गीता रहस्य, गीता रहस्य. तर हे रहस्य आहे, हे ज्ञान कसं आहे, हे गुह्य आहे. हे तुम्हाला आम्हाला याला त्याला सांगितलं तर कळणार नाही. त्याच्यासाठी योग भूमिका आपली कशी पाहिजे, आपलं माइंड प्लॅटफॉर्म कसा पाहिजे, ऍक्सेप्ट करायला तयार पाहिजे, श्रद्धा पाहिजे. आपल्या ग्रंथांनी, आपल्या गुरूंनी, आपल्या संहितांनी, आपल्या पोथ्यांनी, पुराणांनी जे सांगून ठेवलंय, श्रुती स्मृती पुराणोक्त आपण म्हणतो. श्रुती म्हणजे ओरिजिनल जेव्हा ऋषीमुनींनी सांगितलं कानांवर पडलं. स्मृती म्हणजे ते आठवून ज्यांनी पुढे शिकवलं, आणि ज्यांनी साधारण जनतेला समजत नाही म्हणून वेगवेगळ्या कथानकांमधून सांगितलं, ती पुराण. श्रुती स्मृती पुराणोक्त. पण सांगायचं एकच आहे की तुमच्या वागण्याच्या साठी तुम्ही जबाबदार आहे. आणि यांनी काय होतं की कधी कधी इन्फेरिटी कॉम्प्लेक्स येतो की अरे मीच जबाबदार आहे आणि मला तर काहीच येत नाही, मला तर हे सगळं काहीच माहिती नाही. पण असं नसून भगवंत इतके दयाळू आहेत की ते आपल्या चुका माफ करून जब जागे तब सवेरा. आमचे गुरु म्हणायचे स्वामीजी की जिथे आहात तिथेच साधनेला सुरू करा. म्हणू नका की तो 4थीत गेला, मी तर पहिलीतच आहे. कळलं ना, हे केव्हाही होऊ शकतं, क्षणात होतं. अरविंदांना त्यांच्या गुरुनी, लेले गुरुजी पुण्याचे होते, त्यांनी योग साधना सांगितली, 3ऱ्या दिवशी त्यांचं ध्यान लागलं, गेले मेडिटेशन मध्ये. आणि मग त्यांना जेव्हा जेल झाली तेव्हा त्यांना 15 दिवस ते जेलमध्ये होते का 21 दिवस होते, आय डोंट नो. आणि त्यांना रोज विवेकानंद दर्शन द्यायचे, आणि विवेकानंदांनी त्यांना सगळी साधना, वेद सगळं शिकवलं. ते त्यांनी पूर्वी लहानपणी ऐकलं होतं, पण काय म्हणतात विस्मरण होतं. गीतेमध्ये अर्जुन म्हणतो सुरुवातीला की मी सम्मूढ आहे, म्हणजे मला काही समजत नाही, मूर्ख झालोय मी. आणि शेवटी म्हणतो स्मृतिर्लब्धा, मला आता स्मृती झाली की मी कोण आहे खरं. कोण आहे मी एक आत्मा आहे, मी काय अर्जुन नाहीये.
अर्जुनाच्या देहात असलेल्या आत्म्याला ऑपरेशनसाठी जगामध्ये व्यवहारासाठी नाव दिलेलं आहे. आता आपलंच पहा ना, मी विभा काळे, मी विभा विनोद काळे, बरं का, कारण की विभा काळे एक अजून आहेत. म्हणून मी नेहमी पूर्ण नाव लिहिते, विभा विनोद काळे. तर आता ही विभा विनोद काळे आता मरून गेली तर आपण काय म्हणू? लवकर हा देह उचला, बॉडी नाव पण घेत नाही. पण मी ब्रह्म आहे, मला माहिती आहे समजा. आणि मी बँकेत गेली आणि मी म्हटलं की हा नंबरचं खातं उघडा. काय नाव आहे तुमचं? अरे मी ब्रह्म आहे. तो म्हणाल की अरे या ब्रह्मबाई कोण आल्या बाबा, यांना पाठवा घरी. तर या जगातल्या व्यवहारासाठी म्हणून आपल्याला नाम रूप दिलेलं असतं. पण आत्मा आहे हे आपल्याला माहिती असतं. अस्ति म्हणजे तो आहे, भाती म्हणजे तो आपल्याला आवडतो, म्हणून आपण आज इथे एकत्र आलेले त्याच्याबद्दल जाणायला. आपल्याला अस्ति, भाती आणि प्रीती ह्यातल्या गोष्टी आहेत. आणि त्या गोष्टी बाहेर नाम आणि रूप याने दिसतात. बरोबर आहे. तर अशा प्रकारचं आपलं हे तत्वज्ञान पुढे पुढे जात राहिलं आणि संचित प्रारब्ध आणि क्रियमाण कर्म, त्याच्यासाठी आता कर्मयोग कसा करायचा, कर्मयोगाचे काही नियम आहेत की कुठलंही कर्म हे विशिष्ट हेतू न ठेवता करायचं. करायच्या आधी, करताना आणि केल्यावर परमेश्वराच्या कृपेने होत आहे लक्षात ठेवायचं. आपल्याला कुठले कर्म करायची इच्छा होते, ती परमेश्वराची इच्छा असते. त्याच्यानंतर आपल्याला शक्ती पुष्कळांची इच्छा असते, पण त्यांना शक्ती मिळत नाही, ते जाऊ शकत नाही. पण आपल्याला ते प्रोव्हिजन करायची शक्ती मिळाली म्हणजे ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि मग कधी यशस्वी झालं, कधी अयशस्वी झालं. यशस्वी झालं तर ईश्वरी कृपा, अयशस्वी झालं तर ईश्वरी इच्छा. या सगळ्या गोष्टी ईश्वरामुळे घडतायत हे म्हटल्यावर आपण काय म्हणतो? ब्रह्मार्पणमस्तु. पण हे शब्द फक्त शब्द राहतात. ते शब्द न राहता ते अनुभव घेतला पाहिजे की कोणी मला ही बुद्धी दिली, बुद्धी देणारा तोच होता, है ना. सख्या जुळ्या बहिणींमध्ये सेम बुद्धी असते का? नसते. म्हणजे या व्यक्तीला एवढी बुद्धी द्यावी ही त्याची इच्छा, मग त्याला चांगलं कर्म करण्याची प्रेरणा द्यावी ही त्याची इच्छा, आणि मग ते झाल्यानंतर त्याला योग्य फळ द्यावं ही त्याची कृपा. तर अशा प्रकारे निर्हेतुकपणे जेव्हा माणूस कर्म करतो तेव्हा ते कर्मयोगाकडे वळायला लागतो थोडं थोडं. कारण की ही आचरणाची गोष्ट आहे, ही शब्दांनी नुसती एकमेकांना सांगण्याची गोष्ट नाहीये. मग त्याच्यामध्ये पूर्ण 3रा अध्याय येतो कर्मयोगामध्ये की काय काय आयडियाज करायच्या, कशी कशी युक्ती वापरायची. डोंट जस्ट रिस्पॉन्ड, डोंट रिॲक्ट. कर्म भोगत असताना नवीन कर्म करून ठेवायचे नाही. हे सगळं कर्मयोग आपल्याला शिकवत राहतो 3रा अध्याय. आणि काय असतं की या अध्याय सांगत असताना मी खूप उदाहरणं देते, पण आता ती सगळी इथे आपण देऊ शकत नाही. तर हे कर्मयोग आचरायला जेव्हा गीता आपल्याला सांगते तेव्हा आपल्याला कळतं की माझा अधिकार म्हणजे काय माहितीये का? पात्रता. पात्रता शब्द कसा बनलाय माहिती? ज्ञान परमेश्वराकडनं आलं तर ते ग्रहण करता आलं पाहिजे. पात्र जर पात्र लावलं नाही, वरून येते ज्ञानाची धार आणि मी पात्र, म्हणून पतनात्रयते किती पात्र, तर ही म्हणून ती पात्रता असते. तर हे ज्ञान ग्रहण करण्याची पात्रता आधी आपण मिळवली पाहिजे. दिस इज द फर्स्ट स्टेप, शुद्धीकरण. ठीक आहे ना. आता मला सुंदर एखादं झाड लावायचंय, मला त्याचा कंद मिळाला तर मी असाच कुंडीत खोचून दिला तर तो लागत नाही. छान सॉफ्ट माती करावी लागते, त्याच्यात खत घालावं लागतं, त्याची हा जो आहे कंद तो सावलीत ठेवावा लागतो आणि मग तो कंद लावला, त्याला योग्य पाणी घातलं
तर तो येण्याची शक्यता आहे. तो येईल की नाही हे पुन्हा त्याची इच्छा. ठीक आहे ना? तर असं शेतीची आधी मशागत करतो शेतकरी, मग बियाणं लावतो, त्याला करायचं काम ते तो करतो. पण पाऊसच नाही आला तर तो काय करणार? किंवा अतिवृष्टी झाली तर तो काय करणार? तर प्रत्येक छोट्या 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 कर्मामध्ये परमेश्वराची इच्छा आहे. उदाहरणार्थ मी पाण्याचा एक ग्लास भरून घेतला आणि तेवढ्यात माझी मुलगी आली, आई मला तहान लागली, पाणी दे. मी माझ्यासाठी पिण्यासाठी भरलेला ग्लास तिला देते. म्हणजे भरलेल्या ग्लास मधल्या पाण्यावर माझी सत्ता नाही. मग कशावरच माझी सत्ता नाही. तरी आपण म्हणतो मी केलं, मी केलं, मी केलं. आणि हे सतत आपण काय म्हणतो त्याला, घोळत राहिलो ना मनामध्ये, की आपली कशावर सत्ता नाही. म्हणजे आपल्याला रेस्टलेस व्हायचं नाही, की हा मग होऊ द्या काही, असं नाही. प्रयत्न पूर्ण करायचे आणि त्या क्षणी सोडून द्यायचं, जे होईल ते होईल. असं झाल्यानंतर इतका मोकळेपणा येतो, कोणत्या गोष्टीचं टेन्शनच येत नाही. कारण करता करविता तो आहे. इथे बसल्यावर सुचायला लागतं. कोण बुद्धी देतं? हे काय मी नाही बोलत आहे, गुरु बोलून घेतो. आपला अभ्यास पाहिजे, आपले थोडंसं वाचन पाहिजे आणि मुख्य म्हणजे आपली इच्छा पाहिजे, तळमळ पाहिजे. मग तो बळ देतो. एकदा इच्छा, तळमळ आणि बळ असली ना, की योग्य तुमच्याकडे पुस्तकं येतात, योग्य गाईड करणारी माणसं येतात, योग्य मार्ग मिळत जातो. आणि एखाद्या आम्ही ह्याला गेलो होतो, बांधवगड म्हणून एक जंगल आहे. तिथे वाघ पाहायला हत्तींवरून येतात. तर ते वाघ असे 5 वाघ दिसले आम्हाला. आणि त्या वाघ असे सळसळ सळसळ चालले होते. इलेक्ट्रिक करंट जावा तसे पिवळे धम्म तो रंग. पण त्या वाघांकडे बघण्यापेक्षा ना त्या हत्तींकडे बघणं खूप सुंदर होतं. ते मध्ये येणारी प्रत्येक फांदी कडल कडल, इकडचे बांबूची वनं तोडत होता, इकडचे बांबूचं झाड तोडत होता, इकड. तसं गुरु ना तुमच्या मार्गातले अडथळे दूर करतात. गुरु मार्ग सांगतील, गुरु मंत्र देतील, गुरु साधना शिकवतील, गुरु अडचणी दूर करतील, गुरु गुरु प्रेरणा देतील. पण प्रयत्न तुम्हालाच करायचे. आणि प्रयत्न म्हणजे साधे प्रयत्न नाही, अपार कष्ट. आपण रामदास स्वामींचं चरित्र ऐका. लहानपणापासून वयाच्या 8व्या वयापासून त्यांनी काय कष्ट घेतले. ज्ञानेश्वरांचं चरित्र पहा. उगीच नाही ज्ञानी झाले. तर ही साधी चरित्र, त्यांचं आचरण करायचंय, अनुकरण नाही करायचं, अनुसरण करायचं. देयर इज अ स्लाइट डिफरन्स, अनुसरण आणि अनुकरण. नाही तर एवढं थोडं ज्ञान झालं की घातला आपला केशरी चोला आणि बनले बाबाजी, तर ते कळून येतं आपल्याला की हे ढोंगी साधू आहे. तर आता आपल्याला कदाचित पुष्कळ जणांना गुरु मिळाले नसतील, तर ग्रंथ हेच गुरु आहेत. आपण लिहितो ना फळ्यावर, ग्रंथ हेच गुरु. तिथेच सोडून देतो आपण. खरंच ग्रंथ हे गुरु आहे. कारण की त्यांचे कठीण वाटणारे शब्द सुद्धा त्या लेव्हलवर, गीता का वाचायची, गीता का म्हणायची, गीता तुम्हाला समजलीच पाहिजे असं नाही. गीता पाठांतर करणाऱ्यांना सुद्धा अनुभव येतात. ज्ञानेश्वरी लिहून काढणाऱ्यांना सुद्धा अनुभव येतात. कारण की त्या लेव्हलवर आपण जातो. मनाच्या 7 पातळ्या अरविंदांनी सांगितल्या. आपण अगदी लोअर माइंड मध्ये राहत असतो. थोडं हायर माइंड, ओव्हर माइंड, इंट्युटिव्ह माइंड, असे असे मनाचे स्तर जेव्हा आहे, तेव्हा सुप्रा माइंड पर्यंत आपण जातो. त्याच्यासाठी आपल्या व्यक्तिमत्वाचं सुद्धा एकत्रीकरण केलं पाहिजे. एखादी गोष्ट आपण म्हणतो ना, मुलगा अभ्यास करत असला तर त्याचे डोळे पुस्तकावर असतात पण लक्ष नसतं. सॉरी. मग आपण म्हणतो की अरे कुठे लक्ष आहे तुझं? तर आपण आपलं बाहेरचं फिजिकल बॉडी, मधली मेंटल बॉडी आणि आतली ज्ञान बॉडी, व्हायटल बॉडी, तिघं एकत्र करून त्यांना एक क्लिप लावून टाकायची आणि तिन्ही एकत्र करूनच वावरायचं. नाही तर लक्ष पुस्तकात आणि मन कुठेतरी बाहेर, मानसिक जगात दुसरे प्लॅनिंग चाललेले आहे. प्लॅनिंग माणूस खूप करतो आणि तरीही ते प्लॅनिंग त्याच्या प्रमाणे एक्झिक्यूट होत नाही.
तो करतो. म्हणजे करू नये असं नाही, जर एक्झिक्यूट नाही झालं तर चिडचिड करू नये. आणि अशा प्रकारे शांती सगळ्यात महत्वाची गोष्ट आयुष्यामध्ये शांती आहे. शांती असली की मन शांत असलं की ज्ञान ग्रहण होतं. कशासाठी हे ज्ञान सगळं ग्रहण करायचं आहे? तर गीतेमध्ये श्लोक आहे की त्या श्लोकातले 3 शब्द मी वेचलेत. स्वयं, योग संसिद्ध आणि कालेन. तर हे ज्ञान मला स्वतःला मिळवायचं आहे आणि त्या ज्ञानावर योग संसिद्ध म्हणजे कर्मयोग ना, सांगितलं मगाशी की कुठलाही शब्द योगाशी संबंधित म्हणजे कर्मयोगावर सिद्ध व्हायचंय, स्थिर व्हायचंय. केव्हाही कर्म करताना म्हणजे आत्ता इथे कर्म करताना छान चाललंय आणि आता मोबाईल बिघडला किंवा एसी बिघडला आणि मी यांना म्हटलं की अहो काय हे आपलं नेहमीच असं होतं डड. मग तुम्ही जे आता बोलताय ते आचरताय का? नाही आचरत आहे. मग छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण आपल्याला अपडेट देत राहायचे. त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं टूल म्हणजे काय की आत्मनिरीक्षण. बसल्या बसल्या कोणाचा तरी मोबाईल चालू आहे. बसल्या बसल्या आत्मनिरीक्षण करत राहायचं आणि ज्ञानी आणि तत्वदर्शी गुरुच निवडायचे. जर ग्रंथ नसतील तर आपल्याला ग्रंथ तर असतातच, सॉरी, गुरुच हवे असतील, सापडले असतील तर या 2 गोष्टी पाहिजे. ज्ञानी वेगळा माणूस असतो, तो थिअरॉटिकली ही नोज एव्हरीथिंग, पण तत्वदर्शी म्हणजे साक्षात्कारी संत. तर ज्ञानी आणि तत्वदर्शी गुरु किंवा ग्रंथ यांना फॉलो करायचं आणि उपनिषदांमधलं ज्ञान म्हणजे अहम ब्रह्मास्मी प्राप्त करायचं. आता हे ज्ञान प्राप्त केल्यानंतर काय होतं किंवा कोणाला प्राप्त होतं, तर ज्याला श्रद्धा असते. श्रद्धेची पण मोठी गंमत आहे. श्रद्धेमध्ये 3 गोष्टी इन्क्लूड आहेत: विश्वास, प्रेम आणि ईश्वरी भाव. विश्वास, प्रेम आणि ईश्वरी भाव. आता आपला बँकेला जेव्हा आपण पत्र लिहितो की मी असे हे खातं तिकडे टाकायचं आहे, ते काय आणि खाली लिहितो मी आपला विश्वासू, म्हणजे आय बिलीव्ह यू, मी तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि तुम्ही माझं त्याप्रमाणे काम कराल. हे झालं विश्वास. विश्वास अधिक प्रेम. आता नवरा बायकोंचं पण एकमेकांवर विश्वास असतो आणि प्रेम असतं, पण ती श्रद्धा नसते. मग श्रद्धेमध्ये काय ऍडिशनल आहे, तर श्रद्धेमध्ये ईश्वरी भाव ऍडिशनल आहे. म्हणजे त्या गुरुवर किंवा त्या ग्रंथावर आपला विश्वास पाहिजे, आपलं प्रेम पाहिजे आणि ईश्वरी भाव पाहिजे. तुम्ही बघितलं असेल की डोक्यावर ज्ञानेश्वरी घेऊन जातात लोक, बरोबर आहे ना? आणि ज्ञानेश्वरी घेऊन जाणाऱ्यांचे पाय धुतात लोक, त्यांचं स्वागत करतात. त्या ग्रंथावर त्यांची श्रद्धा आहे. किती सुंदर ठेवायची पद्धत होती. ग्रंथ कापडामध्ये गुंडाळून त्याला वस्त्र जणू काय घातलंय आणि व्यवस्थितपणे त्याला वाचायची पण पद्धत होती. आता सुद्धा पारायणाची पद्धत आहे आणि मग ते असं लाकडाचं त्रिकोणी स्टँड घेऊन त्याच्यावर ठेवून अखंड जिथे रामायणाचे पाठ होतात तिथे पहा तुम्ही, व्हायब्रेशनच वेगळे असतात. तर ही श्रद्धा. आणि दुसऱ्या श्लोकातले 3 शब्द मी उचलले आहेत: श्रद्धा, तत्परता आणि इंद्रियांवर संयम. श्रद्धा सांगितली, आता तत्परता म्हणजे काय, तर ज्या ज्या क्षणी तुम्हाला संधी मिळेल त्या त्या क्षणी ज्ञान गोळा करायचं. आपण नावं ठेवायची एकतरी संधी सोडतो का? मग ज्ञान मिळवण्याची प्रत्येक संधी ग्रॅब करायची. तुम्ही निसर्गाकडे पहा, एक चिमणी असते, ती खिडकीत बसलेल्या पिल्लाला ढकलते, ते दूर जातं, टोचते त्याला, मग तरी दूर जातं, मग ती त्याला इतकं टोचते की ते उडतं, थोडंसं उडतं आणि परत येतं. कधी झाकून, कधी टाकून, कधी उराशी, कधी दूर,
असे घडविले पाखरांना ओळखून त्यांचा नूर. का नाही आपण असं मुलांना घडवत? कधी जाऊ द्यावं, कधी लेट गो करावं, कधी प्रेमाने जवळ घ्यावं. बॉईज जसे जसे मोठे होतात आईपासून दूर होतात, त्यांना जवळ घ्यावं, त्यांच्या केसामधून हात फिरवावा. दमलेले असतात ते आणि त्यांच्यावर प्रेशर असतं की रडायचं नाही. मुली रडून बिडून आपलं खरं करतात. मला तर मुलं जास्ती आवडतात, त्यांना जास्ती प्रेमाची गरज असते कारण ते अबोल असतात. तर अशा प्रकारे आपण निसर्गाकडून हे शिकायचं. कसं एका झाडातून नवीन पान येताना कशी ती पुंगळी असते, किती तो नाजूक रंग आणि त्याचं त्वचा, आणि मग ते कसं हळूहळू उमलतं. तर फूल कसं उमलतं कळतं का? फुलाचा क्षण कळूच शकत नाही कधी उमललं. असंच ज्ञानाचं असतं. म्हणून आपल्या आतमध्ये जी चक्र आहेत ना, त्यांना कमळ म्हटलंय. तर कमळं बसवली आहेत का आतमध्ये? उपमा दिली आहे ती, की कमळं जशी अशी अशी होतात, तसं आपण ब्रीद इन, ब्रीद आउट, ब्रीद इन, ब्रीद आउट असं करत आपण त्या चक्रांना बॅलन्स करायचं असतं. म्हणजे त्या सगळ्या चक्रांमधून ज्या नाड्या वाहतात त्याच्यातनं शुद्ध प्रवाह जास्तीत जास्त वाढेल आणि अशुद्ध प्रवाह बाहेर पडेल. आत घेताना सकारात्मकता घ्यायची, बाहेर टाकताना नकारात्मकता टाकायची. ब्रीद इन, कमळासारखं फुललं मन. ब्रीद आउट, सगळ्या निगेटिव्हिटीज गेल्या. असे छोटे छोटे टेक्निक्स हठयोगामध्ये सांगितले. तर श्रद्धा वापरायची, तत्परता वापरायची, ज्ञान मिळवायची संधी सोडायची नाही आणि इंद्रियांवर संयम ठेवायचा. कविता आहे का वेळ? कोणाला घ्यायचे असतील तर थांबूया. हा? प्रश्न कोणाला विचारायचे असतील तर थांबूया, नाहीतर नाही प्रश्न अजून एक नको 5 मिनिटं चालेल. 5 मिनिटं चालेल ना? हा, हा महत्वाचा कन्सेप्ट हो, सांगते. अगदी अगदी हो, सांग घ्या सांग. घ्या हो. घ्या घ्या. थँक्यू. तर तिसरा शब्द होता वर संयम. तर कठोपनिषदामध्ये याच्यासाठी एक सुंदर रूपक सांगितलंय की आपली 5 इंद्रिय म्हणजे घोडे आणि त्यांना बांधणार जे हे आहे लगाम, ते म्हणजे आपलं मन, आणि जो सारथी आहे तो म्हणजे बुद्धी, आणि जो रथी आहे आतमध्ये बसलेला तो म्हणजे आत्मा, आणि जो रथ आहे तो म्हणजे शरीर. तर या शरीर रूपी रथाला इंद्रिय त्यांच्या इच्छेप्रमाणे धावायला लागली तर तो रथी आतमधला माणूस काहीच करू शकत नाही. त्याला जायचंय देवळामध्ये आणि हा रथ चालला आहे जंगलामध्ये. ही कॅनॉट डू एनिथिंग. मग हा का जंगलामध्ये रथ चाललाय? तर इंद्रिय विषयांकडे म्हणजे या जगातल्या वस्तूंकडे आकर्षित होतात. सेल म्हटलं की चालल्या बाहेर. एक ग्रीक फिलॉसॉफीमध्ये एक उदाहरण आहे की आमच्याकडे तो म्हणाला, ग्रीक साधू, की आमच्याकडे आम्ही 3 दिवस एखादी वस्तू घेत नाही. समजा मला हा कप आवडला, आपण पटकन घेतो कारण वी कॅन अफोर्ड. पण हा ग्रीक फिलॉसॉफर म्हणतो की हा कप आवडला की मी ठीक आहे म्हणतो आणि राहू देतो. दुसऱ्या दिवशी जातो आणि पाहतो, विचार करतो घ्यायला पाहिजे का, एवढी इच्छा नाही राहत, आणि तिसऱ्या दिवशी मी विसरून जातो. तर अशा आपल्या घरातल्या कित्येक गोष्टी अनवॉन्टेड, त्यामुळे तो म्हणतो की आम्ही सहज आमच्याकडे पैसा साठवला जातो. अशा कित्येक गोष्टी आपण अनवॉन्टेड घेत असतो. कोणामुळे? इंद्रियांमुळे. चांगल्या चांगल्या गोष्टी बघायला शरीराला कष्ट होऊन आपण जातो. सुगंध आपण वेगवेगळे विकत घेतो, आवडतात, ह्या फुलाचा वास आवडतो म्हणून पारिजातकाचं झाड लावा, चाफ्याचं आवडतो म्हणून चाफ्याचं झाड लावा. नंतर आपण त्यांच्याकडे जाऊन ती फुलं पाहून वास घ्यायला वेळ नसतो आपल्याला. नंतर गाणी भजन कीर्तन, हा छान गायक आहे, तो छान आता किती अनगिनत झाले, कोणाकोणाचं ऐकाल? यू हॅव लिमिटेड लाईफ. तर ही पाची मग तुमच्यासाठी वेळच नाही मिळत. ही इज डुईंग व्हेरी वेल.
पण व्हॉट अबाउट यू? मग ती पाचही इंद्रिय जेव्हा वेगवेगळ्या आपल्या विषयांकडे धावतात, तेव्हा त्याच्यावर मनाने कंट्रोल ठेवला पाहिजे. पण मनही त्याच्या मागे धावतं आणि मग तो रथ जातो. बरोबर आहे ना? कारण मन जिकडे जायला लागतं तिकडे बुद्धी पण जाते. मग सारथी मनाचा ऐकतो आणि त्या रथीला काही करता येत नाही आणि रथ जंगलामध्ये जातो. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की येथे मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी. इथे मन आणि बुद्धीचं ऐक्य आधी झालं पाहिजे. मग बुद्धी त्याला सांगते बाहेर नको जाऊ, आतमध्ये जा. मनाचं काम आहे संकल्प विकल्प निर्णय घेणं, हे बुद्धीचं काम आहे. ती म्हणते की तुला जे पाहिजे ना तेच कर आणि मग रथ बरोबर मंदिराकडे त्याला पाहिजे तिथे जातो. हे सुंदर कठोपनिषदामधलं 9 श्लोकांमध्ये सांगितलेलं रूपक आहे. आणि या सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्या जीवनामध्ये आपण ऑब्झर्व केल्या. लर्न टू से नो टू द थिंग्स विच यू डोंट वॉन्ट आणि से येस टू द थिंग्स यू वॉन्ट. व्हॉट मे कम. आय विल नॉट गो फॉर मूव्ही. मी पिक्चरला जाणार नाही. मी ते कीर्तन ऐकायलाच जाणार आहे. मला ते आवडतं. तिथून आल्यावर मला प्रसन्न होतं. सिनेमा माहित नाही कसा असतो. डोकं दुखतं. क्रोसिनची गोळी घ्यावी लागते. तर हे माझ्यासाठी काय चांगलं आहे आणि मी काय स्वार्थ हा शब्द खूप चांगला आहे बरं. स्वसाठी असणारा अर्थ म्हणजे स्वार्थ. उगीचच त्याला आपण घाणेरडा अर्थ चिकटवतो. तर हा स्वार्थ आपण नेहमी जपला पाहिजे आणि ज्ञानाची कास ठेवली पाहिजे. सगळ्यांना या राम नवरात्रामध्ये बुद्धी व्हावं. राम म्हणजे प्रेम. सगळ्यांना एकमेकांबद्दल प्रेम वाटो आणि हे नवरात्र सफल हो अशी अपेक्षा करून विरामते. धन्यवाद. हरिओम तत्सत. आजची सेवा गुरुचरणी अर्पण. वा, किती साध्या सोप्या शब्दात समजावून सांगितलंच ताई. आणि मुख्य म्हणजे शेवटी अगदी जे तू मला म्हणलीस की जे महत्वाचं मला सांगायचं राहिलंय तर कठोपनिषदातला रथाचा जो हे आहे. तर मला असं वाटतं पुढच्या काही एपिसोडमध्ये आपण कठोपनिषद पण तुझ्याकडून मला ऐकायला आवडेल. ते समजावून जरूर जरूर. सांगशील तर आणखीन छान वाटेल ह्या प्रवासामध्ये. पण साध्या म्हणजे मी पण जेव्हा शिकायला सुरुवात केली हे तत्वज्ञान तर एम ला काही काही आम्हाला कॉन्सेप्ट कळायच्या नाही. पण आता जशा तू इतक्या साध्या सोप्या शब्दात समजावून सांगितल्यास तेव्हा असं वाटतं खूप सोपं आहे, आपण सहज कम्प्लीट करू शकतो. ऑल द बेस्ट. तू आहेस त्या मार्गामध्ये. हो, पहिलं वर्ष झालंय, आता दुसरं चालू आहे. तर हो खूप हो. वेळ लागतो समजायला, वेळ लागतो. हो हो हो. कठीण आहे ना, विषय गूढ आहे हो, म्हणून तर ते गुप्त ठेवलेलं होतं. खरंय खरंय. पण आज सगळ्यांना तू अगदी एकदम सोप्या शब्दात समजावून सांगितलंस. थँक्यू सो मच. मी आता एकदा सगळ्यांना विचारते की कुणाला काही विचारायचं असेल, काही शंका असतील किंवा अजून एखादी कॉन्सेप्ट काही समजावून घ्यायची असेल तर सगळ्यांसाठी मंच खुला आहे. कोणाला विचारायचं असेल तर नक्की विचारू शकता किंवा प्रतिक्रिया देऊ शकता. त्याच्या आधी मी एक छोटंसं सांगते की मी गीता वर्ग घेते हो, आणि जास्तीत जास्त लोकांना गीतेचा साधा सोपा आचरणात आणणारा अर्थ तो वर्ग फ्री आहे आणि त्यांना जास्तीत जास्त स्त्रियांनी यावं अशी माझी खूप इच्छा आहे. वा, आणि त्याच्यासाठी मग कवितानी मला हा मंच दिला तर मी पटकन उडी मारून आली, कारण की मी अशी ग्रॅबच करत असते की लाईक माइंडेड पीपल आपल्याकडे कधी येतात. आणि बरोबर. याच्यात माझा स्वार्थ आहे, कारण की टीचिंग इज सेकंड लर्निंग. हो, तर मी जेव्हा तुम्हाला शिकवायला म्हणून तयारी करते तेव्हा मला काही काही कन्सेप्ट क्लिअर होतात अगदी आणि बरोबर. मला हे सोपं ज्ञान एवढं आपल्याकडे करून ठेवलंय, कष्ट घेऊन केलेलं आहे ज्ञानेश्वरांसारख्या. तर त्यांचे आपल्या हे ऋण फेडणं आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर किंवा प्रतिक्रिया सुद्धा तुम्ही देऊ शकता. छान ऐकायला छान वाटलंय, आपल्याला आवडलंय, प्रसन्नता मिळाली आहे. तर ती भरभरून खरंच व्यक्त पण ताई, करायला हवी. खरंच सहज सुंदर अगदी सोप्या भाषेत सांगितलं. आणि गीता कधी आणि केव्हा शिकवतात ते जर कळलं हा. तर तर माझा नंबर सांगेल कविता का मी सांगते, हो हो लिहून घ्या हो, नंबर. मी ग्रुपमध्ये पण टाकते. चालेल हा, हा. चालेल.
मी हा, ग्रुपमध्ये टाकते म्हणजे सगळ्यांनाच मिळू शकेल. हो. पाठवते मी तुझा नंबर. हा तुमचा ग्रुप आहे का वेगळा? हो हो, एक ग्रुप केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना म्हणजे जी ह्या गोष्टीच्या संबंधित ज्यांना ज्यांना आवड आहे, अध्यात्माची आवड आहे, काही जिज्ञासा आहे, खूप अशा छान. लोकांना मी एकत्र आणण्याचा प्रयत्न केलाय. ऑल द बेस्ट. हो, थँक्यू थँक्यू. अजून कोणाला काही नमस्कार. बोलायचं? हा नमस्कार. मॅडम नमस्कार. बोला बोला. मला स्वार्थाचा अर्थ आज समजला. हो, आपण असं मिसकन्सेप्ट असतात ना, असंच एक अपरोक्ष हो. आणि परोक्ष आहे. अपरोक्ष म्हणजे समोर, अच्छा. पण त्याचा मराठीत अर्थ मागे असा आहे. परोक्ष. करेक्ट. धन्यवाद मॅडम. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. मोकळेपणाने सांगितलं, बरं वाटलं. अजून कोणाला? हॅलो हॅलो. हा, मी मानसी बोलते, कविताची मैत्री. तुमच्याकडनं अजून खूप काही गोष्टी ऐकायला आवडेल आम्हाला. म्हणजे तुमचं वा वा. आता जे तुमचं झालं त्याच्यामध्ये आपण पुढे पुढे जाऊ. आता जसं कविताने सांगितलं तसं कठोर उपनिषद आहे जे आहे. माझी तर हम्म, नुसतीच तोंडओळख आहे आणि ती पण कवितामुळे झाली आहे. पण हम्म. ऐकायला आवडलं मला तुमचं आणि पुढेही ऐकायला आवडेल. चालेल. आणि गीता पण तुम्ही वर्ग जॉईन करू शकत नसलात ना कविता, हो, तर आपण एकेका अध्यायावर एक एक लेक्चर करू. कारण की अगदी अगदी. हा 48 समजा श्लोक असतील तर आम्हाला 48 वर्ग घ्यावे लागतात. हो हो, बरोबर. तर त्याचा काही काही जणांना एवढा 5-5, 6-6 वर्ष वेळ नसतो ना. हो हो, अगदीच. तर त्याचे महत्वाचे कन्सेप्ट म्हणजे आज मला खूप जाणवलं की उपयोग सांगायलाच पाहिजे सगळ्यांना. नाही नाही, नक्की आपण असं ह्या प्रवासात सुद्धा आपण ते चालेल कंटिन्यू ना, एक एक आपण दिवस करू एक एक शकतो. वर्ग घेऊ शकतो ताई. हो, अगदी कविता अगदी. ताई, आपण इथे घेऊ शकतो एक एक वर्ग. नक्की नक्की नक्की. हम्म. आपण तसं थोडंसं शेड्यूल करूयात आणि नक्की तसं हो प्रयत्न करूयात. आणि हो, छान होईल. म्हणजे मी अवेलेबल नसली तरी कुठे बाहेर गेली तरी मी अटेंड करतेच. हे माझं माझं कर्तव्य समजून मी करते. त्यामुळे हो, असं खूप कधीच होणार नाही. गीतेच्या बाबतीत खरंच हा दृष्टिकोन ठेवायलाच हवा आपण. आणि म्हणजे आपल्या सगळ्यांची बांधिलकी येते की म्हणजे त्या त्या निमित्ताने प्रसार पण होत राहतो आणि प्रत्येकाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत त्यातले गैरसमजामुळे लोक त्याच्यापासून खूप दूर राहतात. जेव्हा आणि नावं समजून पण घेतात. ठेवतात ना, तुम्हाला हो तुमचे हो, ग्रंथ माहिती नाही आणि खरंय खरंय. चीप अशी जोक पण मारतात. हो हो, अगदी अगदी वाईट वाटतं आणि तेव्हा खूप वाईट वाटतं. आणि त्यांची तोंड धरू शकत नाही. त्याला नाही. मार्ग हाच की चूकला चूक म्हणण्याच्या ऐवजी खरं काय आहे आणि बरोबर काय ते सांगितलं पाहिजे ना. बरोबर आहे. म्हणून आम्ही समूहामध्ये पण तो एक नियमच ठेवलेला आहे की मूळ ग्रंथाने जे काही सांगितलेलं असेल तेवढंच फक्त पोस्ट करायचं. बाकी फॉरवर्डेड पोस्ट कुठलाही. खूप आध्यात्मिक गुरु झालेत कारण ऑनलाईनचे, त्याच्यामुळे मग चुकीच्या व्हॉट्सअप सांगितलं. युनिव्हर्सिटी. हा, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी. आणि मग चुकीच्या कॉन्सेप्ट लोकांच्या मनामध्ये बसतात. हो हो. आणि म्हणून अधिकारी व्यक्तीशिवाय कोणीही म्हणजे आणि ग्रंथांमधून जे काही आलेलं आहे तेवढंच पोस्ट करायचं. आम्ही अगदी तो खूप नियमच छान, कायम खूप छान. ठेवलाय. बरोबर. व्हेरी नाईस. यू आर डुईंग गुड जॉब. मला खूप आनंद झाला की मी त्यातली एक कडी बनली. हो, नाही. आणि छान सगळेजण येतात. नंतर ग्रुपमध्ये पण आमचा त्याच्यावरती चर्चा होत असते. आमचे नितीन दादा छान छान लिहित असतात ऐकलेल्या लेक्चरवरती. त्याच्यामुळे हम्म. छान परत परत उजळणी होत राहते. नितीन दादांना बोलायचंय काही? मला असं वाटतं बोलतोय. नमस्कार. दादा, तुमचा आवाज येत नाहीये. तुम्ही अनम्यूट करा. नमस्कार ताई. हा, आपण अतिशय छान समजावून सांगितलं. मला फक्त एवढंच पाहिजे की तुम्ही रेफरन्स बुक काही देऊ शकाल का? म्हणजे आम्हाला पण आमचं थोडंसं बेसिक काही वाढवून याच्या पुढे काही करता येईल असं. कारण विषयाची ऍक्च्युली गोडी खूप खूप अवेलेबल आहे आपल्याला जे सूट होतं. कारण मी तर कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घेतलं हळूहळू हळूहळू. आणि मग मी माझे एक्झॅक्टली. काही लेक्चर्स ऐकून युट्यूबवरचे वगैरे खूप जण बोलतात त्याच्यावर, म्हणून मी युट्यूब चॅनल वगैरे काढलं नाही. आणि त्याच्यातनं अभ्यास करून मी आपली लेक्चर्स देत असते गीतेचे. तर मग आपल्याला तुम्ही स्वतःलाच हा अभ्यास अच्छा करावा लागेल. मी मूळ ग्रंथच वाचले. त्याच्यामध्ये गीतेमध्ये जे खालचे अर्थ आहेत ते अगदी त्रोटक मला वाचले, म्हणून मी ज्ञानेश्वरीचा रेफरन्स घेते. गोनी दांडेकरांची माझ्याकडे आहे विथ कॉमेंट्री. ती खूप छान आहे.
चल कविता, मी निघते कारण मला एक येस दुसरं लेक्चर अटेंड येस करायचं. येस येस थँक्यू हा? सो मच विभाताई. पुन्हा एकदा तुझे धन्यवाद. बर, सगळ्यांचे थँक्यू. धन्यवाद. आय होप तुझ्या अपेक्षा मी पूर्ण केल्या. येस येस खूप आवडलंय सगळ्यांना. ठीक. आम्ही आपल्या खूप प्रतिक्रिया आवडलं तुला कळवते नक्की आणि तुझा नक्की. नंबर पण शेअर करते. शुअर. हो, मी विभाताईंची शिष्य आहे, सुषमा कोवले. अरे खूप वा सुंदर सांगतात भगवद्गीता, खूप सुरेख. अरे वा हा तर लाईव्ह लाईव्ह झाला हा, त्याच्यामुळे आणखीन छान. हो. थँक्यू थँक्यू धन्यवाद. धन्यवाद.